हाय हॅलो नमस्ते. मी सिद्धांत. आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. कौस्तुभ सरांच्या आत्तापर्यंत आपण डर, मावशी योग आणि खून अशा विविध कथा या चॅनलवरून पाहिलेल्या आहेत. आजही एक नवीन कथा जिचं थंबनेल आपण नुकतंच पाहिलं, आय लव्ह यू, या कथेला घेऊन मी आज चॅनलवर आलो आहे. खूप छान कथा आहे. आपणास ऐकायलाही खूप आवडेल आणि त्याचा शब्द न शब्द, वाक्य न वाक्य आपल्या मनाला स्पर्शून जाईल. आणि मे बी सुरुवातीलाच असं सांगेल की एका नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये आय लव्ह यू हा शब्द किती महत्त्वाचा आहे याचं वर्णन सरांनी अगदी खेळकर पद्धतीने केलेलं आहे. तर सुरुवात करूया कथेला आणि कथेचा आनंद घेऊया. आय लव्ह यू, कौस्तुभ केळकर, नगरवाला. तो आता ऐन 40शीत आलेला, ठरवून झालेलं कांदेपोही लग्न. लव आफ्टर मॅरेज, तेरा मेरा साथ. लग्नाला 13 वर्ष झालेली. बायको प्रेमळ, पल पल का साथ. 5वीतली मुलगी, जराशी सावधानी, जिंदगीभर आसानी. छोटा परिवार, सुखी परिवार. तो तसा येडबंबू, विसराळू, थोडासा वेंदळाही, अबोल. बायको सांभाळून घ्यायची त्याला. त्याचा जीव बायकोत अडकलेला. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. बायको म्हणेल तसं, लास्ट वर्ड. बायकोनं काहीही म्हटलं की बरोबर आहे तुझं, मलाही हेच म्हणायचं होतं. विषय संपला. बायको खुश, तो दिल खुश. हॅप्पीवाला मॅरिड लाईफ. एरवी काहीच प्रॉब्लेम नसायचा. फक्त त्याचे बचपनके मित्र भेटले की बायकोला सहज विसरून जायचा. तासन तास गप्पा. परवा असाच एक जुना सगळा मित्र भेटला, खूप वर्षांनी, ऑफिसच्या बाहेर. ऑफिसमधनं घरी जाताना भरघोस गप्पा, जुन्या आठवणी उगाळून झाल्या. काही जुन्या कॉमन प्रॉपर्टीज. सध्या ती काय करते रे? आठवणींचा अल्बम उघडला गेला. एका कटिंगने भागेना. चला बसूयात. एवढ्यात त्या दोस्ताचा फोन वाजला. हां 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 हुंकार भरत होता. दोस्ताचा चेहरा पडला. आलोच. आय लव्ह यू जान, बाय. आज नको यार, पुन्हा कधीतरी. बायकोबरोबर शॉपिंगला जावं लागणार आहे. तो जरासा हिरमुसला. चलताय. तो घरी निघाला. डोक्यात भुंगा. आईला 13 वर्ष झाली. इतक्या वर्षात आपण एकदाही बायकोला आय लव्ह यू म्हटलेलं नाही आहे. चुकलंच. जानू, शोनू, प्रिये काहीही नाही. काय फरक पडतोय? तेच तर बघायचं आहे. आज म्हणूनच टाकतो. पहिल्यांदा तो बायकोला मेसेज टाकतो. लवकर घरी पोहोचतोय, तयार राहा, बाहेर जायचं आहे. मोगरा फुलला. समोरचा तो गजरेवाला. इतक्या वर्षात त्याला पहिल्यांदा दिसला. प्रेमाचे डोळे आलेले. धुंदी मधुमती अशी संध्याकाळ. बस हो गया. आज टॅक्सी. बोंगाट घरी. त्याची बायको दारात उभी. रेडी का? एकदम रेडी. लेक आजी आबांबरोबर तिच्या आत्याकडे गेलेली. लाईन एकदम क्लिअर. तो पटकन आत शिरतो. ओंजळीतला गजरा तिच्या नाकापुढे धरतो. ती हुंगेरी. गजरा तिच्या केसावर मस्त सेटल होतो. नुसता घमघमाट. आणि तो पूर्ण पागल. तिच्याकडे बघतच बसतो. ती हळूच डोळे वटारते. आँखों ही आँखों में इशारा हो गया. डोळ्यांनी हळूच दटावते. निघायचं ना? तो भाणावर येतो. आजा मेरी गाडी में बैठ जा. गाडी सुसाट. मारी. राहिलंच की. 2.5 अक्षर म्हणायचे राहिलेच. तो हळूहळू जीप चावतो. लक्ष्मी रोड, हमालवाड्यापाशी गाडी पार्कतो. सरप्राईज. बायकोला सरप्राईज देणार असतो तो. छान ड्रेस घेऊन द्यायचा असतो तिला. हाय काय नाही काय. तिची एक जुनी मैत्रीण नेमकी आजच भेटते. सोबत तिचा ठोंब्या नवरा. मरणाचा आग्रह. अगत्यमध्ये स्वल्पविराम उदर भरणं. दिल मात्र उपाशी. पोपट झाला हो. सार्वजनिक, खाजगी काहीही नाही. कशी बशी आग्र्याहून सुटका. काही हरकत नाही. गाडीत बोलूया. गाडी सुरू. घरच्या दिशेने. गाडीत गुलाम अली गझला गातोय. रोमॅन्टिक वातावरण.
साजूक तुपातल्या वरण भातासारखा प्रसन्न फील देणारं. बायको शेजारी, गिअरवरचा हात हळूच तिच्या हातावर. तो खोल श्वास घेतो. मुझे कुछ कहना है. तो कानात प्राण आणून आमसुली डोळ्यांनी त्याच्याकडे बघते. कसं काय तिचा फोन केकाटतो. फोनवर त्याची सासूमा. ॲम्प्लिफाईंग गप्पा. घर आलं. गप्पा संपेनात. तो मुसमुसतो. पडेल चेहऱ्याने सरपटत घरी. लेक वाटच बघत होती. आई बाबा लेक तिघंही जेवून आलेली. तासभर गप्पा. फारशी भूक नाही आहे. ती पटकन मुगाच्या डाळीची खिचडी टाकते. साजूक तूप, पापड, लोणचं. मन करा रे प्रसन्न. आज टी व्ही नकोच. सुपारी सगळं तो बेडवर वाट बघतोय. आणि ती ओटा आवरून येईलच इतक्यात. शेजारील एक साखर गोड झोपली. ती आली की तिच्या कानात हलकेच सांगायचं, मुझे कुछ कहना है. तो शरारा शहारतो. स्वप्नाळू डोळे मिटतो. हाताच्या उलट्या घडीवर डोकं ठेवतो. कसचं काय न कसं काय. दमलेल्या बाबांची कहाणी 0 मिनिटात घोरायला लागतो. ती येते. कमरेवर हात ठेवून रखमाईसारखी उभी राहते. झोपलेल्या 2 बाळांकडं कौतकी बघते. त्याच्या मनातलं तिने कधीच ओळखलेलं असतं. वो 2.5 अक्षर. तिच्या प्रौढ साक्षरता वर्गात पाठ झालेलं. मोठ्या बाळाच्या कानात हळूच कुजबुजते, आय लव्ह यू. मुसुमुसू हाय मुसुमुसू. झोपेतसुद्धा त्याला प्रेमाच्या गुदगुल्या होतात. आणि तो वेंधळा जागा होतो. आणि सवय नेहमीसारखीच बोलून जातो, बरोबर आहे तुझं. मला अगदी तेच म्हणायचं होतं. ती गोड असते. मुठीतलं प्रेम मिठीत विसावतं. और क्या. गुड नाईट. थँक्यू सो मच. कशी वाटली कथा? खरंच गोड कथा आहे. वाचतानाच खूप आनंद घेतला मी सुद्धा. आपल्यालाही आनंद वाटला असेल. अशा छान छान कथा तुम्हाला या चॅनलवरून नक्कीच ऐकायला आवडतील. तर मित्रांनो, एक छोटीशी आठवण. जेव्हा हे चॅनल आपण सुरू केलं ना, त्यावेळी शब्दांना जिवंत रूप देण्याचा उद्देश ठेवून समर्पक संगीत वापरून ऑडिओ व्हिज्युअल अनुभव माझ्या श्रोत्यांना देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि हा प्रयत्न नियमित करत राहणार आहे. त्यासाठी तुमची साथ मला आवश्यक आहे. हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल अशी मला आशा वाटते. तुम्हा सर्व श्रोत्यांचं, तसेच माझ्या सर्व लेखक मित्र ज्यांचे लेखन या चॅनलवरून आपण जिवंत करत आहोत, त्यांचेही मनपूर्वक आभार. मराठी साहित्याचा प्रचार प्रसार तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा या कथा आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, स्वकीयांना, आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर कराल. आणि या चॅनलला आपण किंवा आपल्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशी एक नम्र अपेक्षा बाळगतो. कमेंट करून आपला प्रतिसादही नक्की नोंदवा. आपण सर्वजण मिळून या चॅनलच्या मदतीने आपले मराठी साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाऊया. मनपूर्वक खूप खूप आभार. आपण या कथेचा आनंद घेतलात. तशीच आणखी एक नवीन कथा घेऊन पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा. काळजी घ्या. बाय.